चलो आज तीखा मीठा खट्टा चाट बनाते हैं। नमस्कार मंडळी, मी शुभांगी। आज आपण ना मस्तपैकी हेल्दी असा चाट बनवूया, चना चाट। पण त्याच्यासाठी अगोदर आपल्याला सामग्री लागणार आहे, त्याची तयारी करून घेऊया। हे ना चणे आहेत, एक बाउल चणे घेतलेले आहेत। ते रात्रभर म्हणजे 12 तास तरी आपल्याला चणे छान भिजवून घ्यायचे आहेत। चणे छान भिजलेले आहेत, रात्रीच भिजत घातलेले होते। तर चणे छान भिजल्यानंतर पुढची प्रोसेस आहे ती म्हणजे आपल्याला चण्यांना मीडियम गॅसवरती मीडियम मध्ये शिजवून घ्यायची आहेत। म्हणजे काय होतं ना, चण्याला 4 ते 5 शिट्टी दिल्यानंतर पूर्ण चणा शिजला जातो। पण आपल्याला इथे 2 शिट्ट्या काढून घ्यायचे। चणे कुकरमध्ये घातले, थोडंसं मीठ घालून घेतलं आणि आपल्याला 2 मीडियम गॅसवरती शिट्ट्या काढून घ्यायचे। छान चणा शिजलेला आहे। कमी पाणी घालायचं आहे, कारण की हे पाणी आपल्याला यूज करायचं आहे मसाल्यामध्ये। ह्या पद्धतीने असा चणा शिजलाय। आता आपण प्रोसेस करायची ती फोडणीची। थोडंसं लाल तिखट, धनेपूड, जिरा पूड आणि चाट मसाला, चवीनुसार मीठ। तर इथे मी का म्हटलं की तिखट, आंबट आणि गोड, कारण की आपल्याला साखर पण यूज करायची आहे। आता ना चण्यातलं पाणी मी थोडंसं ह्या मसाल्यामध्ये घालून पूर्ण मिश्रण मिक्स करून घेते। एकदम पातळ असं करून घ्यायचं आहे। चण्यातलं पाणी जरा सुद्धा आपल्याला फेकायचं नाहीये। आता एक कढई घेतली, कढईमध्ये 1 चमचाभर तेल घालून घेतलं। ह्याच्यामध्ये तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला छान असं फोडणी द्यायची आहे, तडका मारायचा आहे। थोडंसं घातलं जिरं, मिरची, आलं आणि लसूण एकदम ठेचून थोडंसं घेतलं होतं, ते घातलं। थोडंसं हिंग घातला, चांगलं परतवून घेतलं। आणि आता आपल्याला घालायचं जे आपण मिक्स केलेले मसाले आहेत ते मसाले थोडेसे चांगले भाजेपर्यंत, तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहेत। आणि त्याच्यानंतर आपल्याला घालायचे आहेत आपण शिजवून घेतलेला छान असा चणा। आता ह्याच्यातले पाणी जे दिसतं ना, ते पूर्ण ड्राय झाले पाहिजेत, इतपत आपल्याला मंद आचेवरती चण्यांना किंवा ह्या भाजीला शिजवून द्यायचे, पूर्ण पाणी आटेपर्यंत। तर अशा पद्धतीने आपला चणा होतो। गॅस बंद केलाय, एका बाउलमध्ये काढून घेऊया। आणि आता आपल्याला ह्याच्यात हेल्दी डाएट घालायचं आहे। म्हणजे काय तर कांदा, टोमॅटो आणि काकडी एकदम बारीक चॉप करून आपल्याला हे सगळं घालायचं आहे। इकडे कांदा एक घेते, बारीक एकदम कट करून। तर बरेच जण मला म्हणतात की चाट काय बाई, चाटच्या गाड्यावरती मिळतो तिथं चांगला लागतो, पण नाही, घरी बनवून बघा एक वेळ अशा पद्धतीनं। खरंच खूप टेस्टी होतो, हेल्दी असतो आणि बनवायला पण सोपाच आहे तसा। तर इकडे अर्धी काकडी घेतली, 1 टोमॅटो घेतला, 1 कांदा घेतला आणि त्याच्यामध्ये सगळं आपल्याला मिक्स करून मस्त असं चाट बनवायचं आहे। तर जी आपण भाजी किंवा चण्यांना मसालेवाले चणे बनवलेत ना, त्याच्यामध्ये सगळा कांदा, काकडी, टोमॅटो हे सगळं घालून घ्यायचं। मस्तपैकी लिंबू घालायचं आहे। जसं तुम्हाला आंबट गोड आवडेल त्या पद्धतीनं तुम्ही करायचं आहे। इथं ना 1 बारीक कट केलेली मिरची घेतली, थोडीशी कोथिंबीर आणि इथं पिठी साखर 1 चमचाभर आणि आमचूर पावडर 1 चमचाभर आणि लिंबू तुमच्या आवडीनुसार असं मी घालून घेतला। तर मी इथे लिंबू ना अर्धे 3 पीस असे करून घेतले होते, 2 कट केले होते, त्याचे 3 पीस मी लिंबूचे इथे पिळून घेतलेत वरून आणि थोडीशी कोथिंबीर घातली। आणि आता महत्त्वाचं घालायचं आहे तो म्हणजे 1 उकडलेला बटाटा कट करून घेतलाय, तो घातला। आणि मग ह्याला पुन्हा एकदा छान असं मिक्स करून मसाला पूर्ण सामग्रीला लागला पाहिजे अशा पद्धतीनं मिक्स करून घेतला। तयार आहे आपला मस्तपैकी चना चाट। कोणाकोणाला आवडतो कमेंट करून सांगा।